बघा मंडळी, राना म्हणजे म्हणतात ना, रानाच्या बाजूला ही झाड नसावं, पण आमचं इथं बांधालाच असल्यामुळं ह्या एवढ्या ऊसाच्या कोपऱ्याला वर्षाला आमच्या रानाला मार बसतो. तिकडं ऊस बघा कसा तेवढा कसा मोठा आलाय. ह्या ऊसाला एवढ्या ना की का तर ह्या झाडाला जास्त पाणी लागतं, ओढून घेतं पाणी हे झाड जास्त, सूर्यप्रकाश पण जास्त लागतो. आणि ह्या झाडा निर्गिलीची साल पण आयुर्वेदामध्ये वापरली जाते ह्या झाडाची. आणि ही जी पानं आहेत ना निर्गिलीची पानं हिचा वापर तेल बनवण्यासाठी केला जातो. मग ह्याचं तेल आपल्या सर्दी खोकला झाला आणि स्नायूंच्या ह्याच्यासाठी आपल्याला निर्गिलीच्या तेलाचा वापर केला जातो. म्हणजे त्या आणि ज्या वेळेला सर्दी खोकला होतो का नाही आपल्याला, त्यावेळेला निर्गिलीच्या तेलाची वाफ जरी घेतली तरी त्यांना आपल्याला आराम मिळतो. एवढं म्हणजे ह्याचं गुणधर्म म्हणजे गुणधर्म आहेत ह्या निर्गिलीचा. आणि ह्याचा वास बघा कसा वास येतोय, म्हणजे इतका वास येतो. ज्या काय काय वेळेला ना दाढ दुखत असली ना तरी निर्गिलीचं तेल मिळतं बघा. त्याचा तो बोळा सुद्धा असा आपण कापसामध्ये असं बुडवून दाढामध्ये धरला ना तरी सुद्धा दाढदुखी सुद्धा राहती निर्गिलीच्या तेलापासून. मेडिकल मध्ये मिळतं बघा. आणि वास बघा कसला येतो एकदम, ह्याचा लय उग्र वास येतो. कोणा म्हणजे एखाद्याला सण होतो, कोणाला सण होत नाही. आणि ह्याचे कवळे पानं सुद्धा चावून म्हणजे हे करतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.